नमस्कार, स्वागत आहे आपले माझ्या हिलिंग विथ आयुर्वेदा चॅनलमध्ये। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय कुणाच्या विरोधात नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे। कृपया कुणीही राग मानून घेऊ नका। आजचा विषय मी जो मांडत आहे तो मी माझ्या निरीक्षणावरून समाजामध्ये वावरताना तसेच इतरांशी हितगुज साधताना मला जे जाणवलं तेच मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। हा विषय तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल। ज्यांना आवडेल त्यांनीच पूर्ण व्हिडिओ पाहावा, अन्यथा सोडून द्यावा। आजचा विषय आहे वैवाहिक जीवन आणि हस्तक्षेप। लग्नानंतर मुलगी नवीन घरात जाते, पण तिच्यासोबत आई वडिलांची काळजी, भीती आणि अपेक्षाही जातात। आई वडील वाईट नसतात दोस्तो, आई वडील, पण मग प्रश्न एकच असतो, हा हस्तक्षेप आधारासाठी आहे की नियंत्रणासाठी आहे? मुलीवर जर अन्याय होत असेल, तिचा छळ होत असेल, तिचा वारंवार अपमान होत असेल, तिला मारझोड होत असेल आणि ती मानसिकरित्या कोलमडली असेल, त्यावेळी आई वडिलांनी नक्कीच खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभं राहणं हे त्यांचं हस्तक्षेप नाही तर ते कर्तव्य आहे। पण प्रत्येक वेळी मुलींसोबत रोजचा फोन, तो काय बोलला, ती कशी वागली, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत दोष, आणि यामुळे त्या छोट्या छोट्या भांडणाला मोठं रूप येतो। इथेच संसारात तिसरी व्यक्ती शिरते आणि संवाद हळूहळू मरतो। अनेक संसार मोडले, नवरा बायकोमुळे कमी आणि अतिरिक्त सल्ल्यामुळे जास्त। हे बोलणे कठीण आहे पण आवश्यक आहे। आई वडिलांनी आपली मुलगी खरंच सांगत आहे काय? मुलगी नेहमी सासरच्या तक्रारी करत असेल तर आपण प्रथम तिच्याकडे जाऊन चौकशी करावी, जावयाशी चर्चा करावी। चर्चा केल्यानंतर आपल्याला समजून येईल काय खरं आणि काय खोटं। त्यानंतर आई वडिलांनी प्रथम मुलीची समजूत काढावी। संसारामध्ये कमी जास्त होतच असतो, एवढ्या लवकर हार मानू नकोस। आपण समतोल राखण्याचा प्रयत्न करावा। समतोल हाच उपाय हे सांगायला विसरू नये। आई वडिलांनी ऐकावं पण निर्णय घेऊ नये, मार्ग दाखवावा पण रस्ता चालू नये, आधार द्यावा पण पकडून ठेवू नये। आज आपण अवतीभोवती समाजामध्ये, कॉलनीमध्ये आपल्याला काही मुलींचे लग्न, संसार मोडलेले पाहायला दिसतात। त्या माहेरी येऊन राहताना दिसतात, काहीचे 1-2 महिन्यात, काहींचे 6 महिन्यात, तर काहींचे 1-2 वर्षामध्ये। तर काही मुलींचे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाल्यामुळे सुद्धा संसार मोडलेले दिसून येतात। मुलींनीही प्रत्येक छोटी छोटी तक्रार फोनवर आई वडिलांशी शेअर करू नये। आई वडिलांच्या प्रकृतीचा विचार करावा, लहान लहान कारणासाठी त्यांना त्रास देऊ नये। संवाद आधी संसारात करावा, कारण संसार हा एक पवित्र मंदिर आहे। आई वडिलांना नम्र विनंती, जर आपण खरंच मुलीचं भलं पाहत असू तर तिला स्वतःचा संसार स्वतः उभा करू द्यायला हवा। आधार बना, न्यायाधीश नाही। हे फक्त मुलीच्याच बाबतीत होतं असं नाही तर मुलांच्याही बाबतीत लागू पडतो। टाळी एकाच हाताने वाजत नाही। पती पत्नी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। दोन्ही बाजू समान असणं कधीही चांगलं। मी आई वडिलांना दोष देत नाही, त्यांना मुलींची काळजी असणं स्वाभाविक आहे, पण अति काळजी करू नये। तसेच मी मुलींना सुद्धा दोष देत नाही, त्यांना सुद्धा आपले मत मांडण्याचा अधिकार आहे। त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मागण्याचा त्यांना सुद्धा अधिकार आहे।
यावर तुमचं मत काय कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जमलं तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.